त्यांचं मी रोपट्याचं रूपांतर अतिशय चांगल्या ह्याच्यात झालेलं आहे असं मी डिक्लेअर करू इच्छितो आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो. ताई मी सांगितलं शेतकऱ्यांच्या दुधाचा दर वाढवलं पाहिजे. ताई मी 11 महिने 9 दिवस झालं मला मंत्री होऊन, त्यात मी 7 रुपयाचा दर वाढवला. ताई माझी इच्छा आहे की एका गाईच्या लिटर मागून 65 रुपये शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे. माझी इच्छा आहे तर शेजारी हात फुलवून बघायला त्यांची इच्छा आहे का? त्याने आता सांगू दे मी लगेच यायला काय. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की मी बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता, ते आमचे मार्गदर्शक होते. मी असेल, राजू शेट्टी असेल, आम्ही छोटी माणसं, गरीब घरातली माणसं, पण त्यावेळेस मायेचा हात देण्याचं काम बाळासाहेब विखे पाटलांना आमचं लक्ष आहे. त्यात राजू शेट्टी असेल किंवा महादेव जानकर असेल, नम्रपणे मी सांगू इच्छितो की दुधाच्या बद्दल विखे पाटील साहेबांना माहित आहे. शपथविधी झाली का तिसऱ्या दिवशी मी माझ्या कमिशनरची मिटिंग घेतली. त्यावेळेस माझे कमिशनर या जिल्ह्याचे कलेक्टर विजयकुमार होते. विजयकुमार साहेबांना सांगितलं की मला शेतकऱ्याच्या दुधाला दर द्यायचा आहे. ते म्हणजे मिनिस्टर साहेब हे प्रदत्त कमिटी IAS ऑफिसर असतील त्यांना ठरवावं लागेल. नाही म्हटलं मी आदेश देतोय, तुम्ही ते वाढवा, 2 रुपये तरी वाढवा. त्यांनी 2 रुपये वाढवला. नंतर तुमच्या जिल्ह्याचे सेक्रेटरी आबासाहेब दराडे साहेब, त्यांना मी केबिन मध्ये बोलवलं, गोड शब्दात 4 बाजू बोललो की अजून 2 रुपये वाढवता येतील का? ते म्हणजे साहेब मागल्या 2 महिन्यात वाढवले, लगेच वाढवता येणार नाही. नाही म्हणलं माझा आदेश आहे, तुम्हाला वाढवावं लागेल. परवाची गोष्ट, तुमच्या जिल्ह्यातले परत IAS ऑफिसर माझे सेक्रेटरी झाले विकास देशमुख साहेब, त्यांना मी विनंती केली की साहेब मला अजून दर वाढवायचा. त्यांनी सांगितलं साहेब मला 12 तासाच्या आत तुम्हाला मी सांगतो. त्यांनी मी 3 रुपयाला मान्यता दिली आणि याला सर्वाला साथ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगली दिली बांधवा. आज माझी इच्छा आहे की कर्नाटकासारखं, ताई तुम्ही काय म्हणणार, डायरेक्ट शेतकऱ्याकडे मिळालं पाहिजे. आम्ही DBT आणली, DBT डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवर जाईल. पण आता दुसरा कायदा आणण्याचा प्रयत्न करेन मी मुख्यमंत्री महोदयाशी, पाटील साहेबांशी चर्चा करून ठरवतो की आता DBTचं पैसे विखे पाटलांच्या नाव नाही तर शालिनी विखेच्या नावात सुद्धा आपल्याला करण्याचा प्रयत्न करतो. कारण माझी आई आणि माझी आत्या होती, त्यावेळेस ती दूध विकायची, दुधाचं पैसे यायचे, मला शाळेला पैसे द्यायचे. आमची आत्या कोंबड्याची अंडी विकायची आणि मला ड्रिंकला पैसे द्यायचे. म्हणून मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करीन की मी त्यावेळेस ठराव मानेन, त्यावेळेस 1 हातानं तुम्ही पाठिंबा द्यावा, हे आपल्याला विनंती करतो. ताईची सूचना अतिशय मला माझ्या हृदयाला लागली आणि मी माझ्या डिपार्टमेंट पुरता तरी निर्णय नाही घेत, काय काळजी करायचं काय कारण. बांधवांनो, शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्याने काय करू शकतो आपण, तुम्हाला मी नम्रपणे सांगतो. भाजीपाल्याचं मार्केट शेतकऱ्याला, लोणीला जर भाजी कुपवली तर डायरेक्ट त्याला मधला एजंट मार्केटमध्ये जेव्हा म्हणून विधानभवनात चालू केली सावता माली योजना. पाटील साहेब जागा नाही म्हणून मला विचारलं, मला वळलीची जागा आहे माझ्याजवळ, वळलीच्या दूध डेअरी देखील भाजी विकायची परमिशन मी देऊन टाकली. सचिवांना सांगितलं लगेच पत्र द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला डायरेक्ट विकायला संधी मिळू द्या. हा मधला जो एजंट असतो तो शेतकऱ्याला हे करतोय. पाटील साहेब मला हे कळालं, शेतकऱ्याला 4 गोष्टीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. काय? फीड, सील, स्किल अँड मार्केटिंग. हे 4 गोष्टी जर हे केलं तर आमचा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही किंवा आत्महत्याचं जाणार. शेतकरी स्वतः जात आहे, एका ब्याचं 1000 बी तयार करणारा समाज आहे, त्याला मागणकरी बनायची गरज लागणार नाही. फक्त आमचं काय झालं, कोल्ड स्टोरेज चेन काढायला आम्ही कमी पडलो. ज्या भागात कापूस पिकला जातो तिथं स्पिनिंग मिल करायला कमी पडलो. आजही 150 वर्ष स्वातंत्र्य होऊन आम्ही आमचं इरिगेशन करू शकलो नाही. आताच आमच्या परवा सांगितलं साहेबांनी की पाण्याचा प्रश्न आहे. मग हे पाण्याचा प्रश्न का निर्माण झाला? जर इरिगेशन आपलं 100% झालं, इलेक्ट्रिसिटीफिकेशन 100% झालं
तर शेतकऱ्याची व्यथा होणार नाही.